नमस्कार, मी सायली पाटील. हा माझा पहिला ब्लॉग आहे. आज माझा ओ भाई मारो मुझे नहीं ये मजाक हो रहा है. तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी महेश भिल्ल स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही शोला निघालो आहे तळेगाव दाभाडे या ठिकाणी. आम्ही सगळे प्रॅक्टिसला आलो होतो, 9 मुली आणि बाकी सर्व टीम. तर बाकीच्या आतमध्ये बसल्यात. ही आहे स्वापी, ह्या आपल्या मॅडम, या माहीताई. आणि आत्ता आम्ही चाललो आहे तळेगाव दाभाडे या ठिकाणी. आणि कार्यक्रम 8 वाजता. व्हॅनिटी पोचली आहे, सगळं झाले, फक्त जायचं राहिले. आमचे बाउन्सर दादा राहिले होते यायचे. चला निघूयात. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, चॅनलला अजून सबस्क्राईब करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सायली मॅडम सोबत कंटिन्यू राहा. तर फायनली आम्ही स्पॉटला पोहोचलोय आणि इथं लागली आपली व्हॅनिटी. त्याच्याच पलीकडे आपली लागली ट्रॅव्हल्स. तर असा बॅनर आहे हा. का भैया? आपले माननीय श्री भैया साहेब व्हॅनिटीत बसले. तर बघूयात. शोला अजून बराच 2 ते 2.5 तास आहेत अजून. आत्ताशी वाजलेत किती, 7:30 वाजत आलेत. आपला 9 ते 9:30ला शो चालू होईल. हे समोरचं ग्राउंड जे आता तुम्हाला खाली दिसते ते थोड्याच वेळात भरलेलं असेल. तर चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला जर सबस्क्राईब करा चॅनलला. प्लीज ही बनवते, स्वॅपी बनवते रील. हा हा मग हे आपल्या माहीताई, ह्यांचं नाव नाही माहिती, बदलत असतात. आपलं प्राची एवढंच एक माहिती आहे. काय ना, दिव्या, हिचं नाव काय? टीना. ही कोण आहे? ही परी, ही हरवलेली पोरगी यात्रेतली. आणि आपल्या सातारकर, आशा सातारकर. आणि ह्या आपल्या सायली मॅडम. ते नाकावर आत्ताच ब्लश लावलं काय? हसतोय अजून. बघू मी जरा कसा दिसतोय. चांगला दिसतो, कोणा दिसतो का? हा म्हणतो ते जाडवतो. तो कोण आहे? होय बघा, अशी व्हॅनिटी आहे. 3 डोअर आहे. पलीकडे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. हा राहून दे. होय, इकडे एक कॅबिन आहे. 3 आहेत अशी व्हॅनिटी आहे. बनव की रील. भांड उघड झालेलं आहे. काय पाहिजे तुला? पाण्याची बॉटल. प्लीज जा ना ग यार. कधी आवरताय? किती वेळ लागला? 7:30 वाजले. तर उरका राव, 9 वाजता शो आहे. चला. ओ तर हे आपले अँकर दादा. फ्रीज आहे काय? आहे का? बंद करून ठेवलेला. होय, हे आपले आकाश आहेत, माननीय आकाश साहेब. बाउन्सर दादा आहेत. तर बघूयात व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करा, काहीच करू नका. तर आम्ही आलो आता यात्रेमध्ये आणि इथं आहे ब्रेक डान्स. बसायचं का साहेब? एकदा तर एकदा बसायची इच्छा आहे. बघू तिकीट कितीला आहे. आकाश जायचं काय? आकाश जाऊ ना. जायचं एकदा खातोय. खाऊन झाली पार सगळ्यांची, ह्यांचीच दोघांची राहिली. मग लाईट का सगळ्या चालू नाही का? आता कसं दिसतंय? मस्त राव, एकदम क्लास. मग जरा स्किन ट्रीटमेंट करणार आहे भाई. का हो? गड्डे बसवले. हॅलो. काय? हा अरे व्हॅनिटीत बसलो मी, त्याच्यामध्ये होती. फायनली शो सुरू झालाय आणि आता आपण चाललोय बाहेर. तर बघूयात की बाहेर कसा व्ह्यू आहे. बघूयात. तुमच्यासाठी येणार आहे 36 नखरेवाली
Bye.
लाईट लावून पब्लिक मध्ये लाईट लावलं तर पब्लिक मध्ये लाईट लावावं लागेल. एका सर्वांचे हात वरती करून दोन्ही हाताने जोरदार टाळ झाली पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि खऱ्या अर्थानं दादा या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या सूचना पाळल्या जाणार आहेत. खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं रंगत भरले आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जे रील्सवर आहे तुम्ही सर्व रसिकांनी रील्सच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं डोक्यावर घेतलेल्या अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गजबजले आमच्या रील्स सायली पाटील यांचा भारतात गीताचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थाने सायली पाटीलचा सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी आपण सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं पंढरीचे फडके म्हणलेले की बैलगाडा संघटनेचे मालक आणि खऱ्या अर्थानं पंढरीचे फडके आपल्यामध्ये जरी नसतील तर त्यांची जी छबी आहे त्यांचा जो जिव्हाळा आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्यांच्यावरच आधारित असलेलं आहे. हे सुपरहिट गीत आपण सर्वांनी या ठिकाणी आनंद घेतला आहे. पुन्हा म्हणा महाराष्ट्राच्या एका सुंदर अशा लावणीकडे खऱ्या अर्थानं लावणी म्हटलं की तमाशा म्हटलं की किंवा रसिक वर्ग आणि जत्रा यात्रामध्ये तमाशा म्हटले की लावणी आणि कुठलाही कार्यक्रम म्हटलं की लावणी हा एक समीकरण जुळलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने लावणीचं या ठिकाणी भारतात नजरातोबा रसिकांसाठी सादर होणार आहे. पुन्हा एकदा म्हणणार अनेक लोक संगीतामध्ये अनेक ज्या लावण्या आहेत त्यातील युट्यूबवर फेमस झालेली एक सुपरहिट लावणी म्हणजे ही लॉकडाऊनच्या काळामध्ये जरी लावणी आली असेल तर अनेक रसिक प्रेक्षकांनी या लावणीला ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने हीच ती लावणी म्हणजे हिरेची अंगठी ऋतून बसली. खऱ्या अर्थाने याच लावण्यासाठी पुणे आमच्या कार्यक्रमाच्या लावण्या तारका आशाजी सातारकर तर आता आमचा शो संपलाय. सगळ्यांनी आवडलाय. हे आमचा सगळ्यात छोटा नमुना आहे. तर आता चला निघतोय आम्ही. व्हॅनिटीला सोडतोय. चला चला बसायचं आपल्याला त्या गाडीत चला.